माजलगाव मतदारसंघामध्ये कुठला फॅक्टर चालणार, मराठा की ओबीसी? तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून ह्या मतदान प्रक्रियामध्ये कुठला फॅक्टर चालणार ह्याची चर्चा आज होताना पाहण्यास मिळत आहे। कारण ओबीसी कडून 2 उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे ओबीसी समाज पूर्णपणे ह्या 2 उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे। तर मराठा समाज हा कुठल्या बाजूने उभा राहतो याची चर्चा देखील चालू होती, परंतु अखेर मराठा समाज हा मोहन जगताप यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला फॅक्टर चालणार ह्याची चर्चा आता जोरदार धरत आहे। मराठा की ओबीसी या 2 फॅक्टरवरच आज माजलगाव मतदारसंघाचा भावी आमदार ठरणार असल्याचे देखील बोललं जात आहे। ओबीसी समाजाकडून महादेव निर्मळ हे आघाडीवर असतानाच त्यांना पिछाडीवर काढण्यासाठी बाबरे मुंडे देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे आता ओबीसी फॅक्टर किती प्रमाणात चालतो याची देखील चर्चा होत आहे। तर दुसरीकडे मोहन जगताप यांना मराठा फॅक्टरने पाठिंबा जरी दिला असला तरी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 3 मराठा उमेदवार असल्यामुळे मराठा समाज हा कुणाच्या बाजूने ठामपणे उभा राहतो हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार असल्यामुळे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला फॅक्टर चालणार, मराठा का ओबीसी, अशी चर्चा आता जोरदार धरीत आहे। या दोन्ही फॅक्टरच्या आधारावरच भावी आमदार माजलगावचा होणार असल्याचे देखील बोललं जात आहे। एकंदरीत परिस्थिती पाहिली तर महादेव निर्मळ यांच्या बाजूने ओबीसी समाज हा 75% अधिक खंबीरपणे उभा असल्याचे बोललं जात आहे। तर दुसरीकडे मोहन जगताप यांच्या पाठीशी देखील 75% अधिक मराठा समाज देखील खंबीरपणे उभा राहत असल्याचे बोलले जात असल्यामुळे खरी लढत ही मनोज जगताप विरुद्ध महादेव निर्मळ यांच्यात होणार का ओबीसी आणि मराठा फॅक्टर हा तिसराच उमेदवार निवडून देणार हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार असून माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला फॅक्टर चालणार, मराठा का ओबीसी, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।